आज एक छान कविता तुम्हाला ऐकावीशी वाटते, जिचं नाव आहे आडव्या उभ्या रेषा. कोऱ्या कागदावर आडव्या उभ्या रेषा काढताना मनात विचार आला, आपणही कविता लिहूया. कोऱ्या कागदावर आडव्या उभ्या रेषा काढताना मनात विचार आला, आपणही कविता लिहूया. पण काही केल्या शब्द कागदावरती उतरवता आले नाहीत, कारण कागदावर उमटणाऱ्या शब्दांपेक्षा त्या आडव्या उभ्या रेषाच जास्त जवळच्या वाटल्या. आज कविता करताना जाणवलं शब्दांच्या आधी या रेषांशी आपलं नातं जोडलं गेलं. लहान बाळांना रेषांची ओळख व लिहिण्याची सवय ही करून द्यावी लागते. त्यांच्याही भविष्याची सुरुवात त्यांनी न कळत हवेत गिरवलेल्या आडव्या उभ्या रेषांनीच होते. शिक्षण करिअर घडवताना रेषांची भाषा, त्यांची गणितं यांचा मेळ घालावा लागतो. आडव्या उभ्या या रेषांच्या चौकटीत आयुष्याचा सारीपाट मांडावा लागतो. जीवनाच्या प्रवासात भविष्याचा वेध घेण्यासाठी तळहातावरच्या या आडव्या उभ्या रेषाच कामी येतात. आखलेल्या रेषांच्या चौकटीत ग्रहताऱ्यांचा त्या मेळ घालतात. असंच सार आयुष्याचं आखलेलं असतं. या रेषांच्या जाळ्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अडकलेलो असतो या गुंत्यात. रेषांचा हा गुंता सोडवता सोडवता आयुष्य निघून जातं. आणि मरणशय्येवर ठेवल्यावर न कळत शेवटच्या क्षणी लक्षात येतं की अरे, पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी लाकडांच्या या आडव्या उभ्या रेषांशी आपलं नशीब बांधलं जातं.